नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक हो, गेली 2 भागामध्ये आपण चार्टर्ड अकाउंटंट श्री राजेश भाटे सर यांचा जीवन प्रवास कसा आहे, त्यानंतर त्यांचं शिक्षण कसं झालं आणि यानंतर आपल्या विद्यार्थ्यांसाठी 10वी आणि 12वी नंतरचा CAचा जो काही प्रवास आहे तो कसा करायचा आहे, तयारी कशी करायची आहे, हे आपण मागील 2 भागामध्ये जाणून घेतलं. आणि आता आपण जाणून घेणार आहोत की CA यासाठी म्हणजे CA म्हणजे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने आहे. तर याविषयी आता आपण बातचीत करूया श्री राजेश भाटे सर, जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. नमस्कार, मी CA राजेश भाटे. मी सांगलीमध्ये प्रॅक्टिस करतो. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन YTV चॅनल प्रस्तुत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर हार्दिक स्वागत आहे. आणि आता आमच्या प्रेक्षकांना किंवा युवक युवतींना हे जाणून घ्यायचं आहे, CA म्हणजे नेमकं काय आहे आणि कशा प्रकारे आहे. थोडक्यात बॅकग्राऊंड देतो मॅडम. 1947 साली आपलं स्वातंत्र्यानंतर 1949 साली भारतामध्ये एक कायदा पास झाला, ज्याला चार्टर्ड अकाउंटंट्स ॲक्ट म्हणतात. त्याच्यातर्फे ही एक इन्स्टिट्यूट, सेपरेट इन्स्टिट्यूट स्थापित झाली की जिथं चार्टर्ड अकाउंटंटची म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची इन्स्टिट्यूटमध्ये चार्टर्ड अकाउंटंट होणे, त्यांना रेग्युलेट करणे, अशी एक रेग्युलेटिंग अथॉरिटी निर्माण करण्यात आली, जी ही इन्स्टिट्यूट आहे. तर ह्या इन्स्टिट्यूटतर्फे स्टुडंट्सची परीक्षा घेतली जाते आणि मेंबर्स लोकांना रेग्युलेट केलं जातं. आता रेग्युलेट म्हणजे काय, तर आम्हाला खूपशे काही बंधन आहेत CA करत असताना किंवा झाल्यानंतर बंधन आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला आमच्या प्रोफेशन विरुद्ध काहीही करता येत नाही. इनफॅक्ट आम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट देखील करता येत नाही आहे. तर असे बंधन घातले की जेणेकरून आम्ही प्रोफेशनल राहू आणि इंडिपेंडेंट राहू. महत्त्वाचं ह्याच्यात काय आहे की आम्ही सरकारचा एक तिसरा डोळा म्हणून म्हणायला हरकत नाही, की जिथं सरकार आमच्यावरती विश्वास ठेवतं की आम्ही लोकांची वह्या पुस्तकं तपासून त्यांचे योग्य आहेत का अयोग्य आहेत हे फाइंड आउट करणे. आता हे का, तर चार्टर्ड अकाउंटंटचाच अर्थ असा आहे की आम्ही स्वतःला प्रोफेस, थोडक्यात हे म्हणायचं झालं तर प्रोफेस म्हणजे आम्ही हे डिक्लेअर करतो की आम्ही अकाउंट क्षेत्रात तज्ज्ञ आहोत. तर म्हणून त्याला आम्ही चार्टर्ड अकाउंटंट असं म्हटलं जातं. तर चार्टर्ड अकाउंटंट जर आम्ही तज्ज्ञ आहोत तर आम्हाला ती डिग्निटी, आम्हाला ती सोसायटीमध्ये मान पद शिल्लक राहण्यासाठी आम्हाला काही बंधनं आम्ही घालून घेतलेली आहेत. ते ह्या ॲक्टद्वारे बंधन घालून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे चार्टर्ड अकाउंटंट असं स्थापित झालं. आज तगायत ही इन्स्टिट्यूट आता 75 वर्ष झाली. इन्स्टिट्यूट आम्हाला रेग्युलेट करते आणि परीक्षा वगैरे आमचे घेते. आता सर, तुम्ही आता सांगितलं की नियम काहीतरी आम्हाला निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आता आमच्या प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल की ते नियम किंवा अटी काय आहेत. नियम अटी म्हणजे असं नाही की तुम्हाला वैयक्तिक कोणत्या गोष्टीमध्ये असे नियम अटी नाही, पण तुम्ही जे काय हा व्यवसाय करता तर या व्यवसायामध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, त्याचे कोड ऑफ इथिक्स आम्ही म्हणतो. तर त्या कोड ऑफ इथिक्स आहेत की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला एक साधी उदाहरणं देऊ शकतो की आमच्या कोड ऑफ इथिक्सनुसार आम्ही एखाद्या दुसऱ्या CAचं जर काम घ्यायचं म्हटलं तर आधी त्याच्याशी कम्युनिकेट करायला पाहिजे, त्याचं नो ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे की जेणेकरून आमच्यात हे डिफरन्सेस राहणार नाही, कॉम्पिटिशन राहणार नाही. याच्यासाठी हा नियम केलेला आहे. किंवा आम्ही जे रिपोर्ट्स करतो, जे ऑडिट करतो, तर ते सुद्धा त्याची सुद्धा एक भरपूरसे असे स्टँडर्ड्स काढलेले आहेत की त्या स्टँडर्ड्सनुसार ते असायला पाहिजेत. ते जर नसतील तर कुठेतरी आम्ही हलगर्जीपणा करतोय कामात. बेसिक ह्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की कोणत्याही कामाची हलगर्जीपणा नसावा. तुम्ही करताय, तुम्ही एक स्टँडर्ड तुमचं मेंटेन करायला पाहिजे, की एक लेवल तुमची मेंटेन करायला पाहिजे. ह्याच्या अनुषंगानं ते सर्व इथिक्स आहेत. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही ॲडव्हर्टाईज करू शकत नाही, कारण का होतं की ॲडव्हर्टाईज केलं की आपण लोकांच्या दारापर्यंत जातोय. मग त्यावेळेला कुठेतरी एक ऑब्लिगेशन येतं की ठीक आहे, मी तुला काम दिलंय, थोडं माझं एवढं ॲडजस्टमेंट कर, किंवा हे माझं चुकलंय, ह्याला थोडासा, ह्याच्यात वाईट हेतू कोणाचा नसतो, पण चुका कुठं ना कुठेतरी होत असतात. तर त्या चुका कुठेतरी लपवून द्या, आम्हाला मदत करा. तर तिथं चार्टर्ड अकाउंटंटनी तटस्थ राहिलं पाहिजे. न तर त्यांनी क्लायंटची बाजू घेतली पाहिजे, न कायद्याच्या विरुद्ध जायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी हे कोड ऑफ इथिक्स त्यांनी केलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तुमच्या
साठी एक काहीतरी एक आपण म्हणतो ना की मॉडेल रोल जो असायला पाहिजे Model त्या role पाहिजे पद्धतीचा आपला. तो मॉडेल कंडक्टचा असतो, तसा हा आपल्याला इन्स्टिट्यूटनी तयार करून दिलेला आहे. आणि हेच खरं म्हणजे डिफरन्शिएट करतं. आज कोणीही उठून प्रॅक्टिस करू शकतं, त्याच्याबद्दल काय आणि त्याला काही वाईट नाही आहे. ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याला माहिती आहे त्यांनी ती प्रॅक्टिस करावी. पण त्याच्यासाठी काहीतरी एक बंधनं असली पाहिजे, काहीतरी एक नैतिकता असली पाहिजे, जी इन्स्टिट्यूटनी आम्हा मेंबर्ससाठी घालून दिलेली आहे आणि हे कायद्याने घालून दिलेली आहे. त्यामुळे आम्हाला ते फॉलो करण्यामुळं आमची आज ती सोसायटीमध्ये काहीतरी इमेज त्याच्यामुळं झालेली आहे. हेच बरोबर. कोड ऑफ म्हणजे कंडक्टचं. हे जे आपल्याला रूल्स दिलेत त्या रूल्स प्रमाणेच आपण जर फॉलो केलं तरच आपलं एक नावलौकिक जे म्हणतो आपण ते सुद्धा आपलं नावलौकिक चांगलं राहील समाजामध्ये. म्हणजे तिथं कुठेही गालबोट आपल्याला लागणार नाही आहे. आणि खरोखर सरकारने जे नियम केलेले आहेत ते खरोखर म्हणजे फायदेशीर आहेत असं मला वाटतं. कारण जे चुकीच्या मार्गाने अकाउंटिंग होतं आहे किंवा प्रेशर देऊन अकाउंटिंग केलं जातं आहे ह्याला कुठंतरी आळा बसेल किंवा असे बोगस अनेक प्रकरणं वगैरे होत असतात तर त्याला कुठंतरी म्हणजे ते प्रकरण तिथल्या तिथं थांबेल असं मला वाटतं. अगदी योग्य आहे मॅडम. आता हे बोगस तुम्ही विषय काढला, खरं म्हणजे ह्याबद्दल एक थोडंसं मला बोलावंसं वाटेल की बोगस हे कोण मुद्दाम करत नसतं. काय होतं, चुका भरपूर होतात आणि थोडंसं काही लोकांना असते समाजामध्ये वेल्थ क्रिएशनची, पैशाची हाव असते, तर काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. पण हे चुकीच्या गोष्टी केल्यामुळं आपल्याच देशाचं नुकसान होतंय हो. हे आपण कुठेतरी विसरतो. तर हे न करता तुम्ही कदाचित मॅडम हा मूवी पाहिला असेल, अनिल कपूरचा एक इंडियन नावाचा मूवी आला होता. एका दिवसामध्ये प्रामाणिकपणे टॅक्स भरला तर भरपूर टॅक्स गोळा होतो वगैरे वगैरे. ठीक आहे, मूवीसाठी हे चांगलं आहे, पण हे एक काय, हे एक कुठंतरी आयडियल म्हटलं जातं की हे असं आयडियल होऊ शकतं. नो डाऊट आत्ता आपण आयडियल आहोत, पण ह्याच्यात अजून पुढं प्रगती झाली एक आयडियलिझमचं, तर देशाच्या उन्नतीला ह्याचा फायदा होईल. आणि ह्यासाठीच खरं म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटला क्लायंट आणि सरकारच्या मधला एक ब्रिज मानला जातो. म्हणजे आम्ही एक दुवा आहे दोघांच्या मध्ये. तर ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो, आमचा रोल काय असतो की सरकार काही कायदे नियम तयार करते. प्रत्येक व्यक्तीला हे कायदे नियम समजलच असं गरजेचं नाही आणि तेवढा वेळ पण नाही आहे. तुम्ही व्यवसाय करणार, तुमचा प्रपंच करणार का कायदा वाचत बसणार. बरोबर. त्यामुळे तो एक स्पेशलाइज कॅटेगरी अशी बाजूला झाली, जी चार्टर्ड अकाउंटंट किंवा कंपनी सेक्रेटरी अशी कॅटेगरीज प्रोफेशनल्स बाजूला झाले की ज्यांनी हे कायदा इंटरप्रिट करून योग्य तो सल्ला क्लायंट्सना द्यायचा किंवा व्यापाऱ्यांना द्यायचा. त्यांच्या अनुषंगाने जे कोण लोक येतील त्यांच्यापर्यंत ते पोचवायचं. म्हणून हे एक आम्ही ब्रिज म्हटलं जातं. आणि ह्याच्यासाठी मला स्वतःला गर्व असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की माझ्या सहीला जेवढी किंमत नाही आहे तेवढी एका चार्टर्ड अकाउंटंटच्या सहीला किंमत आहे. कारण ते बिझनेसमॅनच्याच बॅलन्स शीटवरती साईन करतात आणि त्याच्यावरती ही इकॉनॉमी चालू आहे. तर हे गर्वाची गोष्ट आहे. आणि बरेचशे लोकांनी म्हणजे इवन आपले आधीचे लालबहादूर शास्त्री जे होते त्यांनी सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट बद्दल, रतन टाटांनी खूप छान छान व्यक्त केले. आणि मला आणखी एक गर्व वाटतो की असं नाही की चार्टर्ड अकाउंटंट झालं म्हणजे आपण एखाद्या शहरात प्रॅक्टिसच करावी. आज तुम्हाला उदाहरण द्यायची झाली तर कुमार मंगलम बिर्ला, हरीश साळवे, आता तुम्ही कदाचित ऐकलं असेल, हरीश साळवे आपले सॉलिसिटर जनरल आहेत की ज्यांनी मध्ये आपल्यासाठी कुलभूषण जाधवांची केस लढली होती. ॲडव्होकेट आहेत पण ते चार्टर्ड अकाउंटंट पण आहेत. कुमार मंगलम बिर्ला मला वेगळं सांगायची गरज नाही, नावच काफी आहे, पण ते सुद्धा चार्टर्ड अकाउंटंट. आत्ता पियुष गोयल, 2 मंत्री आपले म्हणजे एक एक्स मंत्री सुरेश प्रभू किंवा पियुष गोयल हे पण चार्टर्ड अकाउंटंट. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट झाला म्हणजे तुम्ही प्रॅक्टिसच करायला पाहिजे. चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला एका क्षेत्रामध्ये एक्सपर्ट करतो आणि हे एक्सपर्टायझेशन तुम्हाला कुठल्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये वापरता येतं, परंतु इथे एक एक्सपर्ट संधी होते. नक्कीच सर. प्रेक्षको, आत्ताच आपण श्री राजेश भाटे सर जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत यांच्याकडून चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे नेमकं काय आणि कशा प्रकारे असतं याविषयी बरीचशीच माहिती जाणून घेतलेली आहे आणि अजून बरीचशीच माहिती जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहता फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल.
I am Dhundiraj Govind Phalke from India. I want to make a motion picture. Can you help? 3 मे 1913 रोजी दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला भारतीय चित्रपट बनवला. या चित्रपट सृष्टीला 100 वर्षापेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. या इतिहासाचे साक्षीदार व्हायचे का तुम्हाला? तर मग आमच्या या SMC मराठी चॅनलवर मराठी चित्रपट व गाणी पहा आणि व्हा साक्षीदार. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत भविष्यवेध या कार्यक्रमामध्ये. आणि आता आपण जाणून घेणार आहोत की चार्टर्ड अकाउंटंट यासोबत आणखीन या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आपल्याला मिळत आहेत ते. चार्टर्ड अकाउंटंटबद्दल बरंचसं मत असं आहे की चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे इन्कम टॅक्सचं काम करणारा व्यक्ती. पण ह्याबद्दल मला थोडंसं लोकांचे जे भ्रम आहेत त्या बाबतीत थोडंसं मॅडम बोलायचं आहे. चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे फक्त इन्कम टॅक्स काम करणारा व्यक्ती नाही, तर मगाशी मी म्हटलं तसं चार्टर्ड अकाउंटंट हा एक अकाउंट क्षेत्रातला तज्ज्ञ असा व्यक्ती मानला जातो. आता अकाउंट म्हणजे काय की नुसतंच लिखाण का तर नाही, तर फायनान्स, अकाउंट किंवा पैसे मिळवून दिले, पैसे वापरणे, ह्या सर्व गोष्टी आता ह्या सगळ्यामध्ये कवर होतात. तर ह्या अनुषंगाने चार्टर्ड अकाउंटंट बरेचशा आता नवीन नवीन संधी ह्या चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रात मिळते. आधी असं होतं की चार्टर्ड अकाउंटंट हा फक्त इन्कम टॅक्समध्ये जायचा, रिटर्न भरायचा किंवा त्याचे असेसमेंट करायचा. परंतु आता इतके संधी उपलब्ध होऊन झालेली आणि कॉम्प्युटर ह्याच्यामुळे तर कॉम्प्युटरच्या युगात तर भरपूर काही नवीन क्षेत्र ह्याच्यामध्ये ओपन झालेले आहेत. तर बेसिकली मी थोडंसं तुम्हाला विविध क्षेत्र सांगेन की जिथं चार्टर्ड अकाउंटंट काम करू शकतो. फक्तच नोकरी किंवा प्रोफेशन असं आपण एक आपल्याला सीमित न ठेवता बरेचसे चार्टर्ड अकाउंटंट बाकीच्या गोष्टी पण करतात. जसं की मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे वकील आहेत, तर वकील आणि चार्टर्ड अकाउंटंट हा कोर्टात उभा राहतो फायनान्शियल जे काय आपल्याकडं फ्रॉड्स होतात त्याच्या विरोधात किंवा त्याच्या बाजूनं. म्हणजे हे वकिलीसुद्धा आपण करू शकतो की चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने फायनान्स मिळवून देणे हे एक फार मोठं क्षेत्र आहे. प्रत्येक व्यवसायाला, प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतो, पैसा हा लागतो. आणि पैसा मिळवणे, पैसा कुठनं यायला पाहिजे, तो कसा वापरायला पाहिजे, ह्याच्याबद्दलची जी काय तज्ज्ञ लोक आहेत त्यात बरेचसे चार्टर्ड अकाउंटंट आहे. सो हे एक क्षेत्र चार्टर्ड अकाउंटंट अवलंबू शकतात. ह्याच्या पुढे जाऊन आणखी एक क्षेत्र जे आपण विचार करू शकतो ते म्हणजे मॅनेजमेंट अकाउंटंट. मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजे समजा आपण एक व्यवसाय धरला तर व्यवसायामध्ये 5 मूलभूत आम्ही त्यांना रिसोर्सेस म्हणतो, जे की पैसा, मशीन, माणूस, मॅनेजमेंट आणि मटेरियल. तर हे मूलभूत गोष्टी जे आपण व्यवसाय करत असताना लागतात त्याचं योग्य अकाउंटिंग, त्याचं योग्य येणं जाणं, त्याचं वापर, ते कुठनं घ्यायचं, कसं वापरायचं. नो डाऊट ह्याच्याबद्दल तो व्यावसायिक जो असतो तो एक्सपर्ट असतो, परंतु त्याला बऱ्याच वेळेला अशा ठिकाणी अडचणी येतात. आणि ह्या अडचणीसाठी जर त्याला कुणाचा सल्ला घ्यायचा असेल तर चार्टर्ड अकाउंटंट मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणून सुद्धा हेल्प करतात की जिथं आपल्याला मॅनेजमेंट करत असताना कोणतेही डिसिजन घेतले, कोणताही निर्णय घेतला तर त्या निर्णयाचं चूक का बरोबर, त्याचं काय पुढं जाऊन नुकसान होऊ शकतो किंवा फायदा होऊ शकतो, ह्याचं अवलोकन करणं हे एक मॅनेजमेंट अकाउंटंट करतो. कॉम्प्युटर युगामध्ये बऱ्याचशा गोष्टी आम्ही जे आधी चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करायचो त्याच्यात बदल झालेला आहे.
आधी आम्ही वह्या पुस्तकं, जसं मी आधी सांगितलं तसं वह्या पुस्तकं आम्ही मॅन्युअली तपासत होतो. तर तिथं काही लिमिटेशन्स होत्या, काही फायदे होते. परंतु ते लिमिटेशन असं होतं की प्रत्येक गोष्टी आपल्याला डीपमध्ये जाऊन बघायला लागत होती. आता कॉम्प्युटर युगामध्ये अकाउंटिंग एक एंट्री मारली की बॅलन्स शीटपर्यंत सगळं फायनल मिळतं हातामध्ये. त्यामुळे तिथं डीपमध्ये जाणं किंवा एक सोर्स जो होता तो कुठंतरी कट झालेला आहे. तर त्या अनुषंगानं आजकाल चार्टर्ड अकाउंटंटला फॉरेन्सिक अकाउंटिंग आणि फॉरेन्सिक ऑडिट ह्या क्षेत्रामध्ये खूप वाव आलेली आहे. जसं आपलं एखादा गुन्हा घडल्यानंतर फॉरेन्सिक लॅबॉरेटरीमध्ये त्याच्या तपास होते, तसंच फॉरेन्सिक ऑडिटिंग आणि फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये एखादा चार्टर्ड अकाउंटंट एखादा झालेला फ्रॉड हा हुडकून काढू शकतो. तो आधीच सांगू शकतो की हे फ्रॉड होऊ शकतात, हे चान्सेस आहेत. ते सोडून इन्स्टिट्यूटतर्फे बरेचसे अजून नवीन नवीन प्रकल्प म्हणजे परीक्षा घेतल्या जातात. IRBMची आहे, इन्सॉल्वन्सीची आहे, रिस्क मॅनेजमेंटची आहे, डिसा आहे. डिसा म्हणजे इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिट, म्हणजे आपल्याला सिस्टीमचं ऑडिट करायचं आहे. आपल्याला वह्या पुस्तकं न बघता जी काय कॉम्प्युटर सिस्टीम आहे किंवा एक जी कॉम्प्युटर नेटवर्क आहे त्या नेटवर्कचं सिस्टीमचं ऑडिट करायचं आहे, की जेणेकरून जी सिक्युरिटी आहे की मेन आपल्याला थ्रेट जी आहे सिक्युरिटी सिस्टीमला, ती म्हणजे कोणीही आपली सिस्टीम ॲक्सेस करू शकतो. तुम्ही बरेचसे पेपरमध्ये बातम्या वाचल्या असतील की ह्या बँकेतनं एवढे पैसे चोरीला गेले किंवा हा फ्रॉड झाला. तर ह्या सिस्टीमचे लॅप्सेसमुळे होतात. सिस्टीममध्ये काहीतरी चुका राहिलेल्या असतात, सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. त्याचाच नेमका फ्रॉडस्टर फायदा घेतो आणि त्याच्यातनं तो बरोबर संधी मिळाली की फ्रॉड करतो. तर हेच ज्या सिस्टीम्स आहेत ह्या सिस्टीम योग्य आहेत का, त्याच्यात कुठंतरी प्रॉब्लेम नाही आहे ना, ह्याचा एक तपास हा ISA म्हणजे डिसा जो असतो इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर तो करतो. ह्याच्या व्यतिरिक्त मी मगाशी म्हटलं तसं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये ही रिस्क असते आणि रिस्क आपण कधीही प्रत्येक वेळी एक व्यवसायाने जोखीम ही घातलीच पाहिजे, रिस्क ही घेतलीच पाहिजे. पण ती कितपत घ्यावी आणि ती कशी घ्यावी, त्याचं काय प्रॉब्लेम होऊ शकतो, कितपत त्याचा आपल्याला त्याचा जळ बचू शकतो, ह्याचं असेसमेंट केलं जातं. ह्यातसुद्धा इन्स्टिट्यूटनी चार्टर्ड अकाउंट इन्स्टिट्यूटनी कोर्स केलेला आहे. ह्या कोर्स केल्यानंतर आपल्याला हे रिस्क असेसमेंटचं सुद्धा प्रोफेशन प्रॅक्टिस करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त इन्स्टिट्यूट अजूनही आपल्याकडं फॉरेन प्रॅक्टिसमध्ये करतं. फॉरेन टॅक्सेशनमध्ये मदत करतं, की जिथं आपल्याला त्याचे काही कोर्सेस आहेत की भारताच्या बाहेर दुसऱ्या देशांमध्ये जर आपल्याला तिथल्या लोकांची जर का आपल्याला ऑडिट किंवा ह्याचं काम करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा ते कोर्स आहे आणि त्या कोर्सतर्फे आपल्याला ते कोर्स केल्यानंतर आपल्याला ती संधी मिळते. आज हे सांगायला मला गर्व वाटतो की आमच्या इन्स्टिट्यूटचे 194 ब्रँचेस आहेत, नॉट ओन्ली इन इंडिया पण इंडियाच्या बाहेर दुबई, त्यानंतर UAEमध्ये, कॅनडामध्ये आपल्या ब्रँचेस आहेत. त्यामुळे इथनं आणि बऱ्याचशा देशांबरोबर CA इन्स्टिट्यूटचं टायअप आहे की जिथं तुम्ही जर तुम्ही भारतामध्ये CA केलं असेल तर त्याचंच तुम्हाला रेकग्निशन दुसऱ्या देशातसुद्धा मिळतं. त्यामुळे फॉरेनमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करायला आपल्याला संधी किंवा वाव आहे. रिसेंटली इन्स्टिट्यूटनी काही युनिव्हर्सिटीबरोबर आणि युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनबरोबर एक टायअप केलं आणि त्याच्यामुळं CA हे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये धरलं जातं असं UGCकडनं आम्हाला परवानगी मिळाली आहे. आणि त्यामुळे डायरेक्ट MPhil किंवा PhD जर करायचं असेल तर एक CA झालेला व्यक्तीसुद्धा करू शकतो, त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायची गरज नाही आहे. तर ह्या बऱ्याचशा संधी सध्या उपलब्ध आहेत की जेणेकरून आपल्याला फ्युचर करिअरमध्ये ह्याचा फायदा घेता येईल. सर, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि खूप छान पद्धतीनं आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन MyTV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. सांगली मीडिया MyTVनी मला माझे मतं व्यक्त करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. प्रेक्षको, आताच आपण पाहिलं की
मार्गदर्शन म्हणजे CA सोबत आणखीन कोणकोणत्या संधी आपणाला उपलब्ध आहेत आणि या व्यतिरिक्त अजून आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत की विद्यार्थ्यांची मानसिकता काय असते, पालकांची जबाबदारी काय असतं आणि या भविष्यवेध या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली हीच कन्सेप्ट आहे की आपल्याला आजच्या युवक आणि युवतींना अचूकपणे मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचं करिअर चांगल्या पद्धतीने व्हावं आणि याचं प्रक्षेपण सांगली मीडिया कम्युनिकेशन मायटीव्ही चॅनल करतं की ज्यामध्ये आपणाला आपल्या या सांगली जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त स्पेशल शो घेऊन येते मी तुमच्यासाठी, ज्यामध्ये आपणाला एक ठराविक दिन असतात, त्याचं काही दिनविशेष आहे आणि वेगवेगळे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असतात ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा आवर्जून पहा तुमचं, आमचं आणि आपल्या सर्वांचं लाडकं चॅनल सांगली मीडिया माय टीव्ही चॅनल.